तुमचा शेतीशी जसा संबंध आहे तसाच मराठवाड्याच्या एकूण परंपरा ज्या आहेत त्याच्याशी पण तुमचा अभ्यास आहे. मराठवाड्याच्या शेतीबद्दल, तिथल्या पिकांच्या स्थितीबद्दल आणि तुम्ही तर त्याचा अगदी म्हणजे गाथा सप्तशतीमध्ये काय त्याच्यामध्ये त्याचे संदर्भ आहेत इथपासून त्याचा धांडोळा घेत आलेले आहात. तुम्हाला काय दिसतं मराठवाड्याच्या बद्दलचं भूतकाळातलं चित्र? भूतकाळातलं चित्र फारच चांगलं होतं. मराठवाडा हा महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या प्रांतांपेक्षा समृद्ध प्रांत होता आणि प्राचीन प्रांत होता. ज्या काळामध्ये मराठवाडा समृद्ध होता सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शेतीच्या दृष्टीनं, त्या काळात इतर महाराष्ट्रात जंगलच होती, तिथं वसाहती देखील झालेल्या नव्हत्या. तेव्हापासून महाराष्ट्र समृद्ध आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, गाथा सप्तशती, हा तर 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. हा सातवाहन नावाचा जो राजा होता, पैठण त्याची राजधानी होती. आणि सातवाहनांचं वैशिष्ट्य असं होतं की ते शतकाच्या आधी 230 वर्ष आणि शतकानंतर 230 वर्ष अशी 460 वर्षे या घराण्याची सत्ता होती, सातवाहन घराण्याची. त्यातला एक राजा हाल नावाचा असा होता की त्याला शेतकऱ्यांची दुःख जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणून त्यानं आपली माणसं पाठवून शेतकऱ्यांच्या लोकगीतांचं संकलन केलं. अशी 1 कोटी गाणी त्यांनी जमवली आणि त्यातली 700 गाणी निवडून त्याचा गाथा सप्तशती, प्राकृत भाषेतला ग्रंथ, तेव्हा काही मराठी नव्हती, पण आजच्या आपल्या मराठीला अभिजातता मिळवण्यासाठी तोच ग्रंथ आपणाला पुरावा म्हणून सिद्ध झालेला आहे. कारण मराठीची ती आधीचं रूप आहे. गाथा सप्तशतीमधली महाराष्ट्री असं त्या भाषेचं नाव होतं, म्हणजे मराठीच खऱ्या अर्थानं. तर तिथं त्या 700 गाथा आहेत. त्या गाथा ह्या प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या दुःखाच्या गाथा आहेत. त्या गाथा नंतर संस्कृतमध्ये नेताना संस्कृत कवींनी त्याला शृंगार चिकटवला, पण तसं नाहीये. मूळ प्राकृत गाथांमध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर शेतकऱ्यांच्या जीवनाचं वर्णन आलेलं आहे. मराठवाड्यातलं म्हणजे पैठण पासून नांदेड पर्यंत गोदावरीच्या काठावर जो शेतकरी होता त्या शेतकऱ्यांची ती सगळी लोकगीतं आहेत. त्यातल्या त्यात पैठण परिसरामध्ये जास्त आहेत, गोदावरीच्या काठावरची आहेत ती. त्याच्यामुळं तो जो शेतकरी होता त्याचं प्रतिबिंब इतकं चांगलं उमटलेलं आहे त्या गाथा सप्तशती मधल्या गाथांमध्ये. आता त्याला आपण गाथाच म्हणू, कारण त्याच्यामुळे त्याला गाथा सप्तशती नाव पडलं. तर एकेका गाथेमध्ये इतका सुंदर शेतकरी इतका कमी शब्दामध्ये उभा केलेला आहे की खूपच चांगल्या पद्धतीने आपणाला त्याचं दृश्य पाहायला मिळतं. त्या काळातली समृद्ध शेती ही पाहायला मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये एक शेतकरी असा आहे की तो या दिवसात म्हणजे पूस महिन्यामध्ये सकाळी सकाळी शेतात जातो. साळीचं पीक उभं असतं, आता दव पडायला सुरुवात झालेली असते आणि साळीच्या त्या खाली मान घातल्यासारख्या लोंब्या ज्या असतात त्याच्यातून एक एक दवाचा थेंब खाली पडत असतो. त्या शेतकऱ्याला वाटतं की ह्या साळी रडत आहेत, म्हणून तो शेतकरी त्या साळीला विचारतो की का गं बाई, या पूस महिन्यामध्ये सकाळी सकाळी तू रडते आहेस? पण ती साळ थोडीच त्याला बोलणार असते. तो शेतकरीच कल्पना करतो आणि तो असं म्हणतो की पुढे चालून उखळ आणि मुसळ या दुष्टांशी तुझा संपर्क येणार आहे, म्हणून तू रडते आहेस काय, असं तो शेतकरी त्या साळीला विचारतो. दुसरी एक गाथा अशी आहे की एक मुलगी बाळंतपणासाठी आणलेली आहे. शेतकऱ्याच्या घरची मुलगी आहे, गरीब शेतकऱ्याच्या घरची मुलगी आहे. आई तिला विचारते की बाई, तुला काही डोहाळे लागलेत का, तुला काही खावंसं वाटते का? आता तिला तर ते असणारच डोहाळे लागलेले, पण तिला ह्याची जाणीव होती की आपली आई गरीब शेतकरी आहे आणि आपणाला ज्या गोष्टीचे डोहाळे लागलेत ते आपण सांगितले तर ते मिळवायला तिला फार आटापिटा करावा लागेल आणि नाही मिळू शकेल तर ती दुःखी होईल. त्याच्यामुळं ती आपले ओरिजिनल मूळ डोहाळे बाजूला ठेवते आणि सांगते, काही नाही ग आई, मला सारखं पाणी प्यावंसं वाटतं, मला फक्त पाण्याचे डोहाळे लागलेले आहेत. आणि गोदावरीचं पाणी मुबलक उपलब्ध होतच. आणि त्या काळामध्ये त्या गाथांच्या मध्ये इतके सुंदर तपशील. एक बोराची गाथा आहे. एक शेतकऱ्याची बाई शेतातून संध्याकाळी शेतकरी दारात आल्याबरोबर त्याला बोर दाखवते. हे काय मला दाखवतेस, मी काय बोर कधी पाहिलेलं नाही का? ती म्हणते, नाही जरा नीट पाहा ना. तर म्हणते, काय नीट पाहायचं, त्याच्यात 2 टोचण्या दिसत आहेत. ती म्हणते, अहो आपल्या बाळाला फुटलेल्या दाताच्या पहिल्या खुणा त्यानं या बोरावर उमटवलेल्या आहेत. हे बोर मी देवाऱ्यावर ठेवलं होतं आज दिवसभर आणि कौतुकानं मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. अशा सुंदर सुंदर गाथा तिथं मिळतात आम्हाला. ते गाथा म्हणूनच नव्हे तर त्या काळामध्ये सगळ्या कवींना उदाहरणं शेतीचीच होती ना. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी जरी आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमध्ये जो 13वा अध्याय आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ योगो नाम, मूळ भगवद्गीतेचा. तर क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेती जाणणारा शेतकरी. त्या रूपकामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला तो अध्यात्म समजून सांगितलेला आहे, शेती आणि शेतकऱ्याच्या रूपकामध्ये. त्या 13व्या अध्यायाचं मराठी रूपांतर करताना ज्ञानदेवाच्या प्रतिभेला एवढा बहार आलेला आहे आणि त्या काळातली महाराष्ट्रातली सगळी शेती आपणाला त्या 13व्या अध्यायामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते.